नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत राजेंद्र टिकार, जे जिल्हाध्यक्ष आहेत बुलढाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे, तसेच महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ते राज्याचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे. नेमकं या संघटनेचं काम कसं चालतं आणि काय त्यांच्या शासन दरबारी मागण्या आहेत, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद. नवरात्रातनं मला इथं येऊन बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. सर, मला सांगा की संघटना तयार करत असताना काही ना काहीतरी ध्येय आणि उद्देश असतात त्यांचे. तर आपल्या संघटनेचे नेमके ध्येय उद्देश काय आहेत आणि काय या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या काय समस्या आहेत? संघटनेचं एक ब्रीद वाक्य आहे, जे संघर्षासाठी उत्कर्षासाठी संघर्ष. जे आज या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत, जे आज सकाळपासून आपल्या या वृत्तपत्र व्यवसायासाठी झटतात, जे याच्यापासून मिळणारी मिळकत फार कमी आहे, पण याच्यातून मिळणारी मिळकत कमी असल्यामुळे यांचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालत नाही. म्हणून संघटनेनं एक संघटित होऊन किंवा आपल्या विक्रेत्यांना कशा प्रकारे फायदा करता येईल, जेणेकरून आपल्या विक्रेत्यांना जे मिळणारं मिळकत किती आहे, त्याचं उत्पन्न कसं वाढेल, त्याला याच्यातून आणखीन काय म्हणजे संघटनेच्या सोयीसुविधा आपल्याला काय देता येईल, हे संघटनेचं ध्येय आहे. किंवा आपल्या विक्रेत्यांना जास्तीत जास्त उत्पन्न वाढवता आलं पाहिजे. जिल्ह्यात किती लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, तिथे जोडले गेले आहेत, तसेच राज्यात किती आहेत आणि कसं याचं इतंभूत काम चालतं, काय सांगा? जिल्ह्यामध्ये जवळपास मी 2009 पासून काम करत आहे. याच्यामध्ये 2 तालुके सोडले की सर्व तालुक्यामध्ये मी कार्यरत आहे. जवळपास 200 ते 250 विक्रेते मी जोडलेले आहेत जिल्ह्यामध्ये. तसेच राज्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख विक्रेते राज्य संघटनेने जोडलेले आहेत. राज्यामध्ये पूर्ण 3-3.5 लाख विक्रेते, परंतु आजपर्यंत 2-2.5 लाखापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी आज राज्य संघटनेनं एक VVS महाराष्ट्र म्हणून वृत्तपत्र विक्रेता संघटनेचं ॲप तयार केलेलं आहे, किंवा जेणेकरून आपला प्रत्येक विक्रेता आपल्याशी जोडला गेला पाहिजे. या उद्देशानं संघटना फार जोरानं काम करत आहे. नेमके हे जे वृत्तपत्र वितरित करणारे जे काही हॉकर्स आहेत, या सर्वांच्या नेमक्या समस्या काय असतात आणि त्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी आपण लावून धरल्यात का? काय नेमकं त्या संदर्भात केलेलं आहे? वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या ज्या शासन दरबारी आहेत, आज वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ व्हावे, हे राज्य संघटनाने जवळपास आपण 2019मध्ये आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाच्या याच्यातून एक शासनाने अभ्यास समिती तयार केली. त्या अभ्यास समितीमध्ये 7 सदस्य होते. त्याच्यामध्ये वृत्तपत्र राज्य संघटनेचे 4 पदाधिकारी होते. त्यांच्यामार्फत एक अभ्यास समिती तयार केली व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शासनाकडून जे आज स्टॉलवर आपण बसतो, ते स्टॉल अतिक्रमणमध्ये उचलल्या जातात, त्यांना संरक्षण मिळावं. तसंच आज इतर याच्याप्रमाणे असंघटित कामगाराच्या प्रमाणे जे लोक आपले राज्य संघटना याच्यामध्ये काम करतात, की त्यांना संरक्षण म्हणून एक वृत्तपत्र विक्रेत्यांना जागोजागी जे म्हणजे बसण्यासाठी, जे सकाळी पाऊस ऊन वारा असतो, सकाळी गठ्ठी येऊन कुठेही पडतात, त्याच्यासाठी एक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी 3 शेड असावं, जागा असावी. एक तिथं चांगलं सुरक्षा म्हणून एक चांगलं शेड तयार करून द्यावं. तिथं संडास बाथरूम सुविधा असाव्या. कारण आज रोजी गठ्ठे आले की कुठेही पडेल असतात, तिथं पाऊस येतो, काय येतो, त्यामुळे त्यांना एक प्रत्येक ठिकाणी हक्काची जागा मिळावी. तसेच आज वृत्तपत्र विक्रेत्यांना
जसं पत्रकार भवन आहे तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक भवन असावं आणि आरोग्य याच्यामध्ये सवलती मिळाव्या, शिक्षणामध्ये सवलती मिळाव्या. त्याच्यानंतर जे प्रवासात या मागण्यासाठी राज्य संघटनेने विविध प्रकारे आंदोलनं केले, एक मोर्चे काढले, कामगार मंत्र्यांच्या घरावर धडक मोर्चाचं हे केलं. तसेच यापुढे बी जोपर्यंत राज्य शासन जोपर्यंत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करत नाही, आमचा अहवाल लागू करत नाही, तोपर्यंत येत्या काळात राज्य संघटना हे आंदोलन उभारणार आहे. निश्चितच काही जे हॉकर्स आहेत, सकाळी उठून तुम्ही जसं ज्या पद्धतीने सांगितलं की पेपरचे गठ्ठे येतात, वेगवेगळ्या जिल्ह्यातून ते गठ्ठे बुलढाण्यासारख्या जे बस स्थानकावर त्या ठिकाणी येतात, तिथं पडून राहतात, कधीकधी ते खराबही होतात पाणी पावसामुळे. तर निश्चितच त्यांच्या ते गठ्ठे ठेवण्यासाठी म्हणा किंवा या विक्रेत्यांसाठी त्या ठिकाणी सोयीसुविधा असलेलं एक सुसज्ज असं स्थळ त्या ठिकाणी असावं, म्हणजे जेणेकरून त्यांचंही जे नुकसान होणार नाही आणि त्यांचं जे काम आहे ते सुरळीत सुरू होईल. तर शासन दरबारी आपण ही मागणी केलीच आहे, परंतु हे जे हॉकर्स आहेत यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील जे हॉकर्स आहेत यांच्या आर्थिक बाबतीत आपण काही मागणी केली आहे का? म्हणजे बरेचसे आर्थिक विकास महामंडळं आहेत, तर त्या पद्धतीनं काही आपण शासन दरबारी मागणी केली आहे का? शासन दरबारी आपण कल्याणकारी मंडळाबद्दल त्यांना हे सांगितलेलं आहे की बा जेणेकरून आज रोजी या व्यवसायाला जोडधंदा म्हणून करण्यासाठी शासनाने एक निधी किंवा असा एक चांगला एक त्यांच्यासाठी हे करावं की जेणेकरून पुढे त्याचा एक व्यवसाय करण्यासाठी एक निधी किंवा बँकेमार्फत एक अनुदानित म्हणून त्यांनी द्यावे असे प्रयत्न चालू आहेत. तसेच विक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी येणारा जो खर्च समजा आहे त्याच्यामध्ये सुविधा असाव्या. आरोग्यासाठी येणारा आज दवाखाना केव्हा कसा येईल काही सांगता नाही. भविष्यात पेपरलेस होण्याच्या मार्गावर आपण मार्गक्रमण करत आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही, कारण पेपर आता कमी कमी होत चाललेला आहे. असं असताना त्याचा परिणाम या हॉकर्स म्हणजे ज्यांनी 15-15, 20-20, 30-30 वर्षापासून ते पेपर टाकतायत त्यांच्या भविष्याचं काय? उद्या जर का पेपरच बंद झाला, ऑनलाईनच पेपर यायला लागले, तर त्यांच्या भविष्याचं काय आपल्या संघटनेनं? पेपर बंद होईल साहेब हे नाही सांगू शकत आपण. पेपर बंद होऊ शकत नाही, कारण विश्वासार्हता हे जोपर्यंत त्याला प्रिंटमध्ये दिसत नाही तोपर्यंत तो विश्वास ठरत नाही. जरी त्यानं काल बातमी न्यूजवर पाहिली असेल, चॅनलवर पाहिली असेल, तरीसुद्धा तो सकाळी पेपरमध्ये आली का त्याच्यात जर असेल तरच ते सत्य आहे हे आज बी वाचक मानतो. त्यामुळे म्हणजे प्रिंट मीडिया बंद होईल किंवा कमी होईल शकते. आज झालेली आहे त्या प्रमाणात ते त्याच्यापेक्षा तर काही कमी नाही होणार, परंतु वाढ तर काही होणे नाही. पण नष्ट बंदच होणार आहे हे नाही होऊ शकत, कारण आज त्यातला भाग नाही आहे. कागद जो आहे, कागद संपत आहे, म्हणजे कागदाचं उत्पादन कमी झालेलं आहे समजा, तर त्याच्यामुळं पेपरावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळं आपला ऑनलाईनवर त्याच्यावर जर कागदच जर कमी होत आहे तर मग त्याला विक्रेत्यांचं तर नुकसानच होणार आहे. कारण आज रोज त्यांच्या भविष्यासाठी काय त्याच्याकरताच आपण हे पुढे हे करत आहे ना की बा जेणेकरून आज कल्याणकारी मंडळ जर शासनानं उभं केलं तर त्याच्या माध्यमातून जे आपल्याला आज काही सुविधा मिळणार आहेत त्या लागू होऊन जातील. पुढे काहीतरी त्याला आणखीन काहीतरी बिझनेस तोपर्यंत करता येईल. आपण ज्या मागण्या केल्या त्या मागणीचा उद्देशच हा आहे की पुढे जर काही समजा हे झालं तर याच्या माध्यमातून याचा उदरनिर्वाह तो पुढे करू शकला पाहिजे. निश्चितच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आणि देशभरात देखील या हॉकर्सच्या माध्यमातून पेपर जे आहेत घरोघरी टाकण्याचं काम केलं जातं. आणि डिजिटलचा जरी जमाना असला तरी आजही पेपरची म्हणजे वृत्तपत्राची जी विश्वासार्हता आहे ती अजूनही टिकून आहे. आणि यासह पुढच्या भागात आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.